सन्माननीय नामदार चंद्रकांत दादा, सन्माननीय गुरुदेव, अनेक जण आवर्जून त्यांचा उल्लेख विद्यावाचस्पती असा करतात. मला वाटतं की त्यांच्या नावाला विद्यावाचस्पती जोडलेला असणं हा विद्यावाचस्पतीचा सन्मान आहे. असे सन्माननीय गुरुदेव शंकर अभ्यंकरजी, सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व माता पिता, बंधू भगिनी, मित्रमैत्रिणी, कमी वेळात बोलायचं असतं तेव्हा मी फक्त 2 मंत्र बोलतो. ती आपली भारतीय शैली आहे. तसं एका शब्दामध्ये सगळं काय ते येतं. तर पहिला हा कमालीचा सुंदर भारतीय मंत्र नमस्ते हा शब्द, कारण त्या एका शब्दात येतं की माझ्यातलं ईश्वरत्व तुमच्यातल्या ईश्वरत्वाला वंदन करीत आहे. आणि त्याही एका वाक्याचा अर्थ येतो सर्वांमध्ये एकच एक ईश्वरत्व भरलेलं आहे. तेव्हा एका शब्दामध्ये सगळं भारतीय तत्वज्ञान सामावलेला असा हा कमालीचा सुंदर शब्द नमस्ते. त्याच्या पाठोपाठचा मंत्र जो मला जर कोणी विचारलं की फार बडबड करतोस भारतीय संस्कृती, तर तुझ्या मते काय आहे भारतीय संस्कृती? तर मी सर्वेत्र सुखिनः सन्तु हा श्लोक सांगेन की सर्वेत्र सुखिनः सन्तु हा श्लोक म्हणजे भारतीय संस्कृती. जगाच्या पाठीवर आमची प्रार्थना कोणा विशिष्टच धर्म किंवा विशिष्टच पंथ किंवा तो विशिष्टच देव, त्या विशिष्ट देवानी पाठवलेला विशिष्टच प्रेषित आणि त्या विशिष्ट देवानी त्या विशिष्ट प्रेषिताला दिलेलं विशिष्ट पुस्तकच एवढ्यांचंच कल्याण होवो ही नाही आपली प्रार्थना. आपली प्रार्थना आहे सर्वेत्र सुखिनः सन्तु. आणि त्या सर्वामध्ये सर्व माणसं तर येतातच, प्राणीसृष्टी सुद्धा येते, वनस्पती सृष्टी सुद्धा येते. मला अतिशय आवडणारे शब्द आहेत चराचर सृष्टी. चराचराला, सर्व विश्वाला शुभेच्छा आहेत. आणि आयुष्यात जे काम करायचं पहिल्यांदा अंतःकरणाच्या तळापासून ही प्रार्थना करायची सर्वेत्र सुखिनः सन्तु आणि कामाला लाग. तर पहा तुझ्या हातून होणाऱ्या कामातून असं विश्वाचं कल्याण आपोआप होतं का नाही बघ तू, पण ती प्रार्थना प्रामाणिक पाहिजे. तेव्हा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. मग आता ह्या सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा यामध्ये आल्याच, पण आजचा हा सुमुहूर्त पाहता त्यांचा विशेष उल्लेख करतो हा ब्राह्मण रत्ने हा ग्रंथ. आणि तो सिद्ध करणारी सर्व टीम, भालचंद्र, गोविंदराव, त्यांचे सर्व सहकारी, यांना सुद्धा शुभेच्छा. आणि त्यांना आणि म्हणजे आपण सर्वांना उत्तरोत्तर अधिकाधिक यश लाभत जाऊ. त्यांनी जर ठरवलं की यामध्ये जो काळ आहे त्याच्या पुढच्या ब्राह्मण स्त्री पुरुषांच्या कर्तृत्वावरही ग्रंथ करायचा, तर त्यांना ही पानं अपुरी पडोत असं कर्तृत्व सर्वांच्या हातून हो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. राहुल प्रमाणेच मला सुद्धा कमी वेळातच मी ठरवलं की मी असे मोजून बहुधा 6 वाक्यांमध्ये 5 मुद्दे बोलणार आहे. पहिला मुद्दा अर्थातच दुर्दैवानी आणि सरळ सरळ राजकीय स्वार्थ आहे म्हणून जो पद्धतशीर ब्राह्मण द्वेष महाराष्ट्रामध्ये पसरवला जातो. अशा वेळचं उत्तर आहे नीट शास्त्रीय अभ्यास करूनच सत्य मांडणे, की ज्याची एक झलक राहुलच्या बोलण्यात होती. फुले शाहू आंबेडकरांचेही अनेक सहकारी जातीनी ब्राह्मण होते. आणि त्यांनी काही अशी नाही भूमिका घेतली त्या काळात की आम्ही ब्राह्मण म्हणून आम्ही श्रेष्ठ, तुम्ही ब्राह्मण नाही म्हणून आम्ही तुमचं नेतृत्व मान्य करणार नाही. भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक आहेच आणि व्हावंच ते, पण मग ते कोणता वाडा की ज्याने आपणून दिलं महात्मा फुलेंना की इथे करा शाळा सुरू.
शाहू महाराजांचंही जे कार्य थोर आणि ती भूमिका राहुल जगला, त्यांचे अनेक सहकारी जातीने ब्राह्मण होते. या भारतवर्षाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये जो मैलाचा दगड आहे तो म्हणजे राखीव जागांचा पहिला आदेश. तो 1902 सालातला आहे. त्यावर ज्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ते जातीनी ब्राह्मण आहेत. आदेश शाहू महाराजांचा आणि आदर आहे ना. आणि दुर्दैव म्हणतो मी की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला ज्या वेदोक्त प्रकरणाचा एक डाग आहे. पण सत्य हे की त्यामध्ये शाहू महाराजांना ज्यांनी लक्षात आणून दिलं की महाराज आपला अधिकार वेदातल्या मंत्रांचा असताना हा नारायण भट पुराणातले मंत्र म्हणतोय, ते सांगणारे राजाराम शास्त्री भागवत सुद्धा जातीने ब्राह्मणच ठरतात आहेत. आणि असे बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक सहकारी आहेत जातीने ब्राह्मण. मला भाग्य लाभलं होतं रायगडचा कलेक्टर होण्याचं, त्याला झाली 34 वर्ष. पण मी चार्ज घेतल्यावर सुद्धा पहिलं पुण्यकर्म म्हणून गेलो अर्थात रायगडावर शिवाजी महाराजांना मुजरा करायला. आणि येताना चौदार तळेपाशी थांबलो की ते आधुनिक भारताचं तीर्थक्षेत्र आहे. तो बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चौदार तळे सत्याग्रहामध्ये सुद्धा जातीने ब्राह्मण असलेल्या अनेक व्यक्ती सहभागी आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या सर्व कार्याला, काळूराम मंदिराचा काळाराम मंदिर सत्याग्रह याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शुभेच्छाही कळवल्या होत्या आणि आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं यामध्ये सहभागी व्हा, कारण ते सर्वांसाठी खुलं झालं पाहिजे. एकेवेळी मी रत्नागिरीलाही होतो CEO. तर दलितांसाठी स्वेच्छेनी खुलं केलेलं पहिलं मंदिर, मग ते रत्नागिरीतलं सावरकरांच्या कामातून ज्यांनी केलं आणि त्या मंदिराची पूजा एका दलित बांधवांच्या कुटुंबाच्या हस्ते केली, तो करणारा जातीने ब्राह्मणच आहे. पण आत्ताच्या भारत आणि महाराष्ट्रामध्ये पद्धतशीरपणे एका वैचारिक समीकरणाची जोपासना केली जाते. मी त्या वैचारिक समीकरणाला नाव दिलंय हिंदू द्वेष म्हणजे सेक्युलरवाद आणि ब्राह्मण द्वेष म्हणजे पुरोगामित्व. अशा वेळचं उत्तर शुद्ध बुद्धीनी नीट अभ्यासाच्या आधारे दूध का दूध और पानी का पानी असं मांडत सर्वांना बरोबर घेणे. तर ते ब्राह्मण समाज घेतो आणि ते त्यांनी घेणं चालू ठेवलं पाहिजे. फार दुर्दैव की आपल्या लोकमान्य टिळकांबद्दल ज्या काही जणांना दुस्वास वाटतो, संसदेमध्ये लोकमान्यांचा पुतळा आहे पण दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये नाही. त्या लोकमान्यांना तर उत्तर भारतामध्ये टिळक महाराज किंवा भगवान टिळक असा उल्लेख होतो आणि ते लोकमान्य भारताचे तेल्या तांबोळ्यांचे पुढारी हा सन्मानाचा शब्द आहे. वापरला तो की हा कसला पुढारी, हा तर तेल्या तांबोळ्यांचा पुढारी येतं. म्हणजे अरे अहो, सगळ्या गोरगरीब बहुजनांना सोबत घेऊन स्वातंत्र्याचा लढा पुढे नेणारा नेता. कोणाला वाटलं चिकित्सा करावी तर जरूर करावी, ना येते ना करता. शुद्ध बुद्धीनी नीट अभ्यासाच्या आधारे येते करता. हा जर सांस्कृतिक इतिहास मांडला, सांगितला, महात्मा फुलेंच्या सांगण्यावरून पुण्यातल्या न्हाव्यांनी संप केला होता की ही जी विद्वांचं केशवपनाची पद्धत आहे ती बंद करा. 19व्या शतकातलं एक दुर्दैवी सत्य आहे की ही प्रथा मुख्यतः त्यावेळच्या ब्राह्मण समाजात होती. आणि त्या स्त्रियांचं दुःख आम्ही पण नाही पाहण म्हणून ज्यांचा खरं म्हणजे केस कापणे हा पोटापाण्याचा व्यवसाय आहे, त्यांनी महात्मा फुलेंच्या सांगण्यावरून संप पुकारला की ही प्रथा बंद करा. आधुनिक भारताच्या इतिहासातही झालेला पहिला कामगारांचा संप, कामगारांचा पहिला, मुंबईचे गिरणी कामगार यांचा पहिला संप हा पुन्हा महात्मा फुलेंच्या कार्यातले कामगार नेते, पहिली संघटना बांधणारे भारतात, भारतात, केवळ महाराष्ट्र नाही संपूर्ण भारतात, हे नारायण मेघाजी लोखंडे यांनी जो कामगारांचा पहिला संप केला तो टिळक आगरकरांना शिक्षा झाली
म्हणून कामगारांचा संप घडवून आणला. आणि ती टिळक आगरकरांना शिक्षा कशावरून होती, तर कोल्हापूरच्या छत्रपतींचा अपमान करतो माधवराव बर्वे म्हणून कोणी, इंग्रजांचं ऐकून. म्हणून लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी लेखणी उचलली आणि त्यातून जो खटला उद्भवला त्याची त्यांना शिक्षा भोगावी लागली. पण कामगारांचा पहिला संप नारायण मेघाजी लोखंडे यांनी घडवून आणला. मला थोडक्यात करायचा आहे संवाद, पण ह्याला मी म्हणतोय की नीट सत्य आणि शास्त्रशुद्ध तर्कशुद्ध नीट कागद दस्तावेजाच्या आधारावरचं जर मांडलं गेलं तर या प्रकारच्या सर्व द्वेषाचा पराभव होणार आणि तो पराभव होणार आहे हे निश्चित आहे. आता मला आठवण करून द्यायची, घेत नाही वेळ, ते म्हणजे संस्कृत भाषेचं जतन झालं पाहिजे. इथे आपण मध्ये काही वेदमंत्रांचा उच्चार ऐकला. मला तर शास्त्रशुद्ध जो उच्चार झाला तसं एक म्हणजे अंगावरही सरसरून काटा येतो आणि आतलं एक बळ जागं होत जातं सर्वांचं, त्यात जातपात नाही. कारण की हजारो वर्ष त्या वेदमंत्रांच्या मध्ये ती ताकद आहे. आज आपल्याला शिकवलं जातंय की संस्कृत म्हणजे केवळ हिंदूंची सुद्धा नाही, जणू संस्कृत म्हणजे फक्त बामणांची भाषा म्हणून शिकू नका, कारण त्या भाषेने शोषण केलं. सगळं चूक आहे. पण हे पाश्चात्य विचारवंतही अभ्यास करतायत. हार्वर्डमध्ये बसून म्हणतायत की भाषा म्हणून सर्वश्रेष्ठ भाषा संस्कृत आहे. हे हार्वर्डच्या भाषा तज्ज्ञाचंही मत आहे. हे त्याचं मत आहे, याचा अर्थ आहे की तो खरा भाषा तज्ज्ञ आहे. आपण त्याच्या सर्टिफिकेटवरनं नकोय ठरवायला आपला देश आपली संस्कृती काय आहे. हे संस्कृत ही बहुतेक जगातल्या सर्व भाषांची जननी आहे. आणि आजही पाणिनीच्या 4000 सूत्रांच्या एकेका सूत्राचा अभ्यास आयुष्यभर करतात लोक. तेव्हा संस्कृत भाषेचं जतन. त्यानंतर मला ही संधी घ्यायची आहे बुवा, जरा कोणी नाराज झालात तर मी त्यांची नाराजी समजावून घेईन. पण हे म्हणलंच पाहिजे की ब्राह्मण असणे म्हणजे एका शुद्ध सात्विक चारित्र्याची पण जोपासना आहे. आणि ते ज्ञानाला वाहिलेलं जेवढं शुद्ध सात्विक चारित्र्य व्यक्त होईल तेवढं समाजाचं सुद्धा, म्हणजे सर्व देशाचं, महाराष्ट्राचं, समाजाचं भलं होणार आहे. मी घेत असलेल्या संधीचं वाक्य हे आहे की तऱ्हातऱ्हांची व्यसनं सर्वांमध्येच, की त्यातल्या ब्राह्मण समाजातही. आणि समतेची काय व्याख्या आम्हाला कळली, तर मी तर कमी शब्दात पण कडकपणे हा मुद्दा सांगायला मनात वाक्यच तयार केलेलं आहे की काय समतेची व्याख्या. तर जे जे सॉलिड किंवा लिक्विड शेण पुरुष खातो ते ते आम्ही स्त्रिया पण खाणार, ह्याला म्हणायचं समता. मला म्हणायचं आपल्याला हवी असेल तर समता सर्वजण निर्व्यसनी असावेत. आणि लागायचं तर व्यसन, सुदैवाने माझ्या लहानपणी जो श्लोक शिकलो तो बसला काळजावर कोरला गेला. व्यसनानि संति बहुनी व्यसन द्वयमेव केवलम व्यसनम विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम तू. आयुष्य ज्ञानसाधनेला अर्पण कर आणि ईश्वराची सेवा ह्याचं व्यसन. आणि सुदैवाने विवेकानंदांनी ईश्वराची सेवा म्हणजे काय ते सांगितलं की हा भोवती दिसणारा सर्व समाज, विशेषतः त्यातला दरिद्री नारायण, हा ईश्वर असताना तू आणखी दगडाधोंडाच्या कोणत्या ईश्वराची पूजा करतोस. अशा शुद्ध चारित्र्य आणि ज्ञानाची जोपासना केली तर ब्राह्मण समाजासहित सर्व देशाचं सुद्धा भवितव्य उज्ज्वल आहे. पण मी वाढत्या व्यसनांनी मी अस्वस्थ होतो एवढं आपलं सांगायची मी ही संधी घेतोय. आणि मी राखून ठेवलेला शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, विज्ञान आणि अद्वैत, विज्ञान आणि अध्यात्माचा अद्वैत, की भारताचा अध्यात्म विचार हाच विज्ञाननिष्ठ आहे. आणि विज्ञानाची जेवढी प्रगती होते तेवढा हा अद्वैत वेदांताचा विचार आता विज्ञान सुद्धा सिद्ध करत आहे. आपण तो सर्व जाणून घेऊन
आपल्या रोजच्या जीवनात जेवढा आणू तेवढं आपल्या सहित सर्वांचं भलं होणारच आहे. तसं सर्वांचं कल्याण होण्याची प्रार्थना करतो आणि थांबतो.